संगमनेर शहरातील जे अवैध कत्तलखाने आहेत त्याबाबत पोलीस विभागामार्फत आम्हाला पत्रव्यवहार झाला होता आणि अवैध कत्तलखाने अतिक्रमण विरोधी कारवाई करण्याबाबत पोलीस विभागाने जे सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सदर कत्तलखान्यांचे पोलीस विभाग आणि नगर परिषदेचे कर विभाग अतिक्रमण विभाग यांच्या मार्फत प्रत्यक्ष पाहणी केली। त्यानुसार संबंधितांना आम्ही 7 दिवसाची नोटीस दिली होती आणि 7 दिवसाच्या नोटीसनंतर आजच आम्ही तातडीने पोलीस विभाग आणि नगरपालिका विभाग यांच्या संयुक्त कारवाईमध्ये सदरील कत्तलखाने आम्ही अतिक्रमण ते काढून घेण्याची कारवाई करत आहोत। साधारणतः कत्तलखाने काढताना तुम्हाला किती पोलीस फोर्स या ठिकाणी उपलब्ध झाला आहे? पोलीस फोर्स आमच्याकडे जवळपास 25-30 पोलीस आहेत। त्यामध्ये महिला पोलीस आहे, पुरुष पोलीस आहेत, स्वतः DYSP साहेब इथं आणि PI साहेब इथं संपूर्ण कारवाईच्या दरम्यान उपस्थित आहेत। संपूर्ण त्यांचं सहकार्य आम्हाला लाभत आहे। एकूण किती कत्तलखान्यावर तुम्ही कारवाई? आमच्याकडे आज 14 कत्तलखान्यांची यादी आहे। ते संपूर्ण कत्तलखान्यावर आम्ही कारवाई करणार आहोत।